हॅलो, तर आज मी बनवणार आहे चपाती भाजी. ठीक आहे, तर मी ते पीठ मळून घेतलेलं आहे आणि आज मी बनवणार आहे वालाच्या शेंगाची भाजी. तर मी अशी तोडून घेतलेली आहे. सुरुवातीला तिचे फ्रंट आणि बॅक कट केला आणि मग मधनं तोडून त्याची साईडची साल असते ती काढून घ्यायची. वेट, आय विल शो यू लाईक दिस. तशी ती त्याची साईडची साल असते ती काढायची, नंतर ती दाताखाली येते. इथे मी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल आणि मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली पाहिजे. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं आणि लसूण ठेचून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या शेंगा मी स्वच्छ धुवून आणि आता मी त्याच्यामध्ये टाकलेत आणि त्याला पण तेलामध्ये छान परतून घेणार आहे. त्याचा कलर असा एकदम छान ग्रीन झाला पाहिजे. त्याच्यानंतर मी सगळे माझे सुके मसाले टाकले. त्याच्यामध्ये मी धने पावडर, हळद, मीठ, लाल तिखट सगळं टाकून घेतले. माझं स्टीलचा पॅन आहे त्याच्यामुळे थोडा खाली लागतो, तर मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मी त्याला ठेवणार आहे झाकून. त्याच्यानंतर मी घेतला आहे तवा, गॅस. तुम्ही पण तसंच गॅस लावता का भांडं उचलून? मला कमेंटमध्ये सांगा. तिकडे मी भाजी थोडी चेक केली, एकदा परतून घेतली आणि आता मी करणार आहे चपात्या. त्याच्यासाठी मी एकदा तो माझा मळून ठेवलेला गोळा घेतला आणि त्याला परत एकदा चोळून घेतला आहे. त्याच्यानंतर मी तर चपात्या करायला घेणार आहे. हा व्हिडिओ मी अशासाठी बनवते कारण लोकांना वाटते की मला स्वयंपाकच येत नाही. म्हणून मी त्यांना हा व्हिडिओ दाखवणार आहे. बघा मी कशा चपात्या करते, एकदम छान गोल आणि मला छोट्या छोट्या चपात्या पातळ करायला आवडतात. मला जाड्या मोठ्या चपात्या आवडत नाही. अशा छोट्या चपात्या मला आवडतात आणि मी अशीच चपाती करते नेहमी. प्रत्येकाची वेगळी स्टाईल असते. त्याच्यानंतर मी तव्यावर आधीच थोडं तेल शिंपडून घेते. त्याने चपाती चिटकत पण नाही आणि जळत पण नाही आणि चपातीला तेल पण लागलं जातं. ठीक आहे. ही मध्येच मी हसून पण देते. त्याच्यानंतर आता मिस्टरांना भूक लागली म्हणून फास्ट चपाती करत आहे. आणि आज मी वरण भात नाही केलं आहे कारण आज आम्ही खूपच हेवी ब्रेकफास्ट केला होता आणि त्यांची एक्झाम असल्यामुळे त्यांना भात खाल्ल्यावर झोप येते असं म्हणायचं आहे, म्हणून मी फक्त चपातीनी भाजीच बनवली आहे. तर बाकीचं मी थोडं स्किप करणार आहे आणि फास्टमध्ये चपाती आणि भाजी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. आमच्या जनरेशनच्या मुली असंच काम करतात. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही मम्मी लोक आणि आंटी लोक आम्हाला तुमच्या जनरेशनशी कंपेअर करून तुमच्या कामाशी कंपेअर करू नका प्लीज. ते खूपच वाईट वाटतं. आम्ही जे करू शकतो ते तुम्ही नाही करू शकत आणि तुम्ही जे करू शकता ते सुद्धा आम्ही नाही करू शकत. त्यामुळे प्रत्येकाला ॲक्सेप्ट करा जसं आहे तसं. टिडा, माझी भाजी चपाती रेडी आहे.